गायनेकोलॉजिस्ट म्हणजे नेमकं काय आणि काय काम असतं गायनेकोलॉजिस्टचं? गायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ञ, म्हणजे स्त्रियांना जे पण उद्भवणारे आजार आहेत या सगळ्या आजारांचं निदान करणं आणि त्याच्यावर उपाय करणं किंवा त्याची ट्रीटमेंट करणं. गायनेकोलॉजिकल हेल्थ बद्दल सगळ्यात एक मिसकन्सेप्शन असणारा तुम्हाला काय जाणवलं? म्हणजे प्रत्येक पिरियडमध्ये पेन होतं हे मला सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन वाटतं. तर मला ते एक थोडंसं क्लिअर करावं असं वाटतं की असं नाहीये की पिरियडमध्ये पेन व्हायलाच पाहिजे. आणि आता असं आहे की ऑलमोस्ट सगळ्याच मुलींना पिरियड पेन होतंय. मेन्स्ट्रुअल कप्स वर्सेस सॅनिटरी पॅड, तुमचं मत काय? म्हणजे आता जे मेन्स्ट्रुअल कप जे जसं प्रमोट करतायत की फॉर एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि एन्व्हायरमेंटसाठी आहे, तर ती गोष्ट चांगली आहे मेन्स्ट्रुअल कप्सची. पण मला असं वाटतं की यंग मुलींमध्ये थोडंसं ज्यांची फॅमिली अजून कम्प्लीट नाहीये तर त्यांनी मेन्स्ट्रुअल कप अवॉइड करावे. मॅरेजचं काही एज आहे की या एजच्या लग्न करायलाच पाहिजे? आयडियली स्पीकिंग 30च्या आतमध्ये लग्न होऊन एखादं बाळ तरी व्हायला पाहिजे. आणि मग जितकं लेट होत जाईल तितकं कॉम्प्लिकेशनचे चान्सेस वाढू शकतात. मग म्हणजे तुम्ही ते प्रिपेअर पाहिजे की त्या गोष्टीसाठी की कदाचित कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात प्रेग्नन्सीमध्ये. युथ मध्ये जर बघितलं तुम्ही एक रिलेशनशिप जे कल्चर आहे तर रिलेशनशिप मध्ये आहेत ते आणि सेक्स बद्दल एक जरा त्यांचं एक नाविन्य असतं. प्रोटेक्शन न यूज केल्यामुळे प्रेग्नेंट असतात मुली, तर ते कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आणि इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स याचा काय इम्पॅक्ट होतो त्यांच्या बॉडीवरती? तर अनवॉन्टेड त्या पिल्स काय असतं ना, पूर्ण इतका हाय डोस ऑफ हॉर्मोन असतो की तो प्रेग्नन्सी टाळतो तुमची. पण तो हाय डोस ऑफ हॉर्मोन तर एकदा आपण ती गोळी घेतल्यानंतर ते कितीतरी वेळ आपल्या बॉडीमध्ये सगळे हॉर्मोन डिस्टर्ब करतात. तर पुढच्या तुमच्या 2 ते 3 सायकल पण तुमच्या डिस्टर्ब होऊ शकतात. किंवा जर त्याच्याहूनही जर तुमची बॉडी एवढी एक्सेप्टेबल नसेल तर त्याच्याहूनही जास्त दुष्परिणाम त्याचे होऊ शकतात. आणि आता मुली हे म्हणजे अगदी सर्रास घेत आहेत, तर हे सगळ्यात आधी बंद करायला पाहिजे. मला तर वाटतं गव्हर्नमेंटनेच याच्यावर बॅन आणायला पाहिजे. म्हणजे ते आता इतकं इझिली अवेलेबल झालंय की त्यांना त्याची भीती पण नाही वाटत आणि त्यांचे दुष्परिणाम पण त्यांना नाही कळत. डॉक्टर श्रुती निकम मॅम, तुमचं उघड मध्ये स्वागत आहे. थँक्यू मॅम. गायनेकोलॉजिस्ट म्हणजे नेमकं काय आणि काय काम असतं गायनेकोलॉजिस्टचं? गायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ञ, म्हणजे स्त्रियांना जे पण उद्भवणारे आजार आहेत त्या सगळ्या आजारांचं निदान करणं आणि त्याच्यावर उपाय करणं किंवा त्याची ट्रीटमेंट करणं हे गायनेकोलॉजिस्टचं मेन काम आहे. ओके. मग आतापर्यंत तुमच्या करिअरच्या एक्सपिरियन्स मध्ये स्त्रियांचा एक गायनेकोलॉजिकल हेल्थ बद्दल सगळ्यात एक मिसकन्सेप्शन असणारा तुम्हाला काय जाणवलं? सगळ्यात एकदम आपण कॉमन मिसकन्सेप्शन म्हणायचं ना, तर सगळ्यांना वाटतं की एक पिरियड पेन जे आहे म्हणजे प्रत्येक पिरियडमध्ये पेन होतं हे मला सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन वाटतं. की पेन, आता मी जेव्हा हिस्ट्री घेते पेशंटची तेव्हा मी विचारते की पिरियडमध्ये पेन होतं का? सगळे म्हणतात होतच ना, म्हणजे नॉर्मल आहे ते, पिरियडमध्ये पेन होणं होतं किंवा व्हायलाच पाहिजे असं काहीतरी त्यांचं एक मिसकन्सेप्शन आहे. तर मला ते एक थोडंसं क्लिअर करावं असं वाटतं की असं नाहीये की पिरियडमध्ये पेन व्हायलाच पाहिजे. आपण जर आपल्या आयांना, मावशी वगैरे यांना जर विचारलं तर फार म्हणजे 10 जर स्त्रिया असतील तर त्याच्यातल्या एखाद्या स्त्रीला फक्त पिरियड पेन व्हायचं. आणि आता असं आहे की ऑलमोस्ट सगळ्याच मुलींना पिरियड पेन होतंय. तर ते एक मिसकन्सेप्शन आहे. ते साईड इफेक्ट किंवा ऍडव्हर्स इफेक्ट म्हणू शकतो आपण, जे आपली लाईफस्टाईल आहे सध्या चाललेली त्याची. तर एक महत्वाचं मिसकन्सेप्शन मला हे वाटतं. आणि हे पिरियड्स म्हणजे काय असतात नक्की? मेन्स्ट्रुअल सायकल आहे काय? मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे जेव्हा पण मुलगी प्युबर्टी हिट करते, म्हणजे जेव्हा ती वयामध्ये येते, तर त्याच्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये एक ओव्हरीमध्ये एक स्त्रीबीज तयार होतं. ते एक स्त्रीबीज तयार झाल्यानंतर त्याच्यामधनं काही हॉर्मोन्स तयार होतात आणि त्या हॉर्मोन्समुळे युटरस म्हणून एक आपला अवयव असतो, गर्भाशय म्हणतात त्याला, त्या गर्भाशयामध्ये आत एक गादी तयार होते रक्ताची. तर ते ऍज अ अँटिसिपेशन, म्हणजे जर समजा प्रेग्नन्सी राहिली तर त्या गादीमध्ये ते बाळ रुजतं आणि त्या बाळा रुजून त्याचं जे पोषण होतं ते त्या गादीने, रक्ताच्या गादीने ते सगळं पोषण होत असतं. तर हे जे आहे हे स्त्रीबीज तयार झाल्यानंतर जर प्रेग्नन्सी राहिली आणि मग ते बाळ पुढे त्याची ग्रोथ झाली तर मग ते 9 महिने प्रेग्नंट म्हणजे प्रेग्नन्सी पुढे जाते. आणि जर समजा हे नाही झालं तर मग त्या स्त्रीबीजाचा उपयोग नाही आणि त्या गादीचा पण उपयोग नाही.
मग ते एक 28 डेज म्हणजे अप्रॉक्सिमेटली 28 डेज नंतर मग ती जी गादी आहे त्यातल्या ज्या सगळ्या रक्तवाहिन्या आणि रक्त ते सगळं आपल्याला वजायना थ्रू बाहेर पडतं, त्याला आपण मेन्स्ट्रुअल ब्लड म्हणतो. तर हे साधारण आपण छोटीशी एक व्याख्या करू शकतो मेन्स्ट्रुअल सायकलची, की जर समजा तुम्हाला श्रीबीज तयार झालं, प्रेग्नन्सी राहिली तर प्रेग्नन्सी, नाही राहिली तर मग तुम्हाला पिरियड येणार. तर हे एक मेन्स्ट्रुअल सायकल आहे. एक ती जनरली एक 22 ते 35 दिवसापर्यंत असू शकते. म्हणजे कोणाला 22 दिवसाची पण असते, कोणाला 35 दिवसाची पण असते. आणि बऱ्याचदा बघण्यात आलंय की काही काही मुलींना 2 महिने 3 महिने पिरियड्स येत नाहीत, तर त्याचं काय रिझन असतं? बरेच रिझन असू शकतात त्याचे. तर सगळ्यात कॉमन जे आहे ना ते हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. म्हणजे हॉर्मोन्स त्यांचे कमी किंवा जास्त प्रमाणात बनतात आणि मग त्याच्यामुळे काही मुलींना खूप कमी दिवसामध्ये पुन्हा पिरियड येतात आणि काही मुलींना खूप उशिरा पिरियड येतात. तर हे सगळं जे श्रीबीज तयार होतं महिन्याला, जे श्रीबीज तयार व्हायचं अपेक्षित आहे 14व्या किंवा 12 ते 16व्या दिवसापर्यंत, ते न होता ते जितकं लेट तयार होणार तितकं तुम्हाला ती सायकल तुमची पुढे जाणार, असं एक आहे. ओके. आणि तुम्ही ज्या पिरियडच्या पेन बद्दल सांगितलेलं, तर पिरियडचा पेन जशी जनरेशन पुढे येते की 80s 90s म्हणजे मग आता जे सुरू आहेत, तर त्यानुसार पिरियड पेन इन्क्रीज होते. तर ते कशामुळे इन्क्रीज कशामुळे होत चाललंय? आधी जसं पहिलं जर आपण बघितलं 80s 90s याच्यामध्ये ना खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी दिवसभर बायकांची खूप असायची. म्हणजे जर तुम्हाला पाणी हवंय घरामध्ये तर तुम्ही विहिरीवर जाणार, विहिरीतनं ते पाणी काढणार, मग ती बादली भरणार, बादली उचलून घरी आणणार. आणि सगळ्याच बाबतीमध्ये मग ते शेतात काम करणं असो किंवा बाकीचं पण फिजिकल दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी असो, ह्या थोड्याशा स्ट्रेनच होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये थोडीसं तुम्हाला ताकद लागायची, तुमच्या अवयवांचा व्यायाम एक व्हायचा शरीराचा तुमच्या. तर हे सगळं 80s मध्ये जास्त प्रमाणात होतं, मग 90s मध्ये अजून कमी झालं. आणि आताच्या जर तुम्ही मुलींना बघाल तर आताच्या मुली बऱ्यापैकी करिअर ओरिएंटेड किंवा करिअर फोकस्ड आहेत. त्यांची आईच त्यांना जेवायला पण आणून देणार, पाणी पण आणून देणार, सगळं एका ठिकाणी बसून ते करत असतात. तुम्हाला फॅन लावायचा तरी आता रिमोटचे फॅन आलेत, कमी स्पीड करायचं जास्त कमी, म्हणजे एका ठिकाणी बसून जे खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी लिमिटेड झाली आहे ना, तर त्याच्यामुळे हे झालंय की पिरियड पेन हे जे वाढत चाललंय दिवसेंदिवस. आणि दुसरं म्हटलं की डाएट खूपच चुकीचं सुरू झालंय. की डाएट जे सध्या कन्झ्युम करतायत सगळे, जंक फूड असो किंवा घरामध्ये पण जे डाएटरी हॅबिट्स चेंज होत आहेत, तर त्या पण खूप जास्त प्रमाणात रिस्पॉन्सिबल आहे, असं कारणीभूत आहे या सगळ्या गोष्टींसाठी. आणि एज पण कमी होण्याचा रिझन सेम आहे का, की आता कमी वयाच्या मुलींना पिरियड्स लवकर येत चालले? हा, ते पण आहे. आणि एक आपण ज्या वस्तू वापरतो ना आता सध्या, की प्लास्टिकचा यूज जास्त झालाय, तर बरेचसे हे जे आहे प्लास्टिकचा यूज म्हणा किंवा पेस्टिसाइड्सचा यूज होतोय दुधासाठी. म्हणजे जे दूध आपण पितो त्याच्यामध्ये जे म्हणजे हे ना गाई किंवा म्हशी, त्यांना इंजेक्शन्स दिले जातात, मग त्याच्यानंतर ते दूध मिळतंय. त्याच्यानंतर फर्टिलायझर्स आहे, हे सगळे बरेचसे जे केमिकल्स आहे हे फेरोमोन्स म्हणून पण ऍक्ट करतात. म्हणजे ते हॉर्मोन सारखे ऍक्ट करतात शरीरात गेल्यावर, आणि मग त्याचा पण परिणाम हा सायकल्सवर होतोय. आणि परत एक चाइल्डहुड ओबेसिटी पण आहे थोडंसं. जी चाइल्डहुड ओबेसिटी पण खूप साऱ्या प्रमाणात हे रिस्पॉन्सिबल आहे. ज्या मुली जरा जास्त जाड असतात, ओव्हरवेट असतात, तर त्यांना पिरियड्स जरा लवकर येतात. म्हणजे सुरुवात पिरियड्सची लवकर येते असं. आणि मेन्स्ट्रुअल कप्स वर्सेस सॅनिटरी पॅड, तुमचं मत काय? मेन्स्ट्रुअल कप आणि सॅनिटरी, म्हणजे आता जे मेन्स्ट्रुअल कप जे जसं प्रमोट करतायत की फॉर एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि एन्व्हायरमेंटसाठी आहे, तर ती गोष्ट चांगली आहे मेन्स्ट्रुअल कप्सची, की तुम्ही रियूज करताय ती गोष्ट. सॅनिटरी पॅडने तुमचं लँडफिल्स वगैरे भरतायत आणि त्यांना ते डिकम्पोज व्हायला पण खूप सारे वर्ष लागतात. ते सगळं योग्य आहे. पण मला असं वाटतं की यंग मुलींमध्ये थोडंसं ज्यांची फॅमिली अजून कम्प्लीट नाहीये, तर त्यांनी मेन्स्ट्रुअल कप अवॉइड करावे. जर तुम्हाला एन्व्हायरमेंट फ्रेंडली काही करायचं असेल तर तुम्ही वॉशेबल पॅन्टीज वापरा किंवा वॉशेबल क्लॉथ वापरा आणि थोडेसे कष्ट घ्या, पण ते करून तुमची पण हेल्थ चांगली राहील आणि एन्व्हायरमेंटसाठी पण ते चांगलं असेल, तर असं मला वाटतं. आणि आता जनरली आमच्या सर्कलमध्ये मी ज्या मुलींना ओळखतो त्यांच्यापैकी 70 to 80% असं होतं की पीसीओचा त्रास कॉमन आहे, की
तर पीसीओएस आणि पीसीओडी हे कशामुळे होतंय आणि नक्की म्हणजे प्रकार काय, कशामुळे सुरू झाला आणि त्यांचा इम्पॅक्ट काय होतोय शरीरावरती? पीसीओडी म्हणजे आपण जर फुल फॉर्म बघितला त्याचा, तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं त्याचा फुल फॉर्म आहे. तर पॉलिसिस्टिक म्हणजे सिस्ट म्हणजे छोट्या छोट्या गाठी आणि पॉली म्हणजे खूप साऱ्या. तर खूप साऱ्या गाठी ह्या जेव्हा ओव्हरीमध्ये तयार होतात तेव्हा त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतात. तर ते जेव्हा तो डिसीज ओव्हरीपर्यंत असतो तेव्हा त्याला आपण पीसीओडी म्हणतो, आणि जेव्हा तो ओव्हरीमधनं पुढे पूर्ण शरीरात त्याचे जेव्हा इफेक्ट्स आपल्याला जाणवायला लागतात तेव्हा त्याला सिंड्रोम म्हणतात, मग त्याला पीसीओएस म्हणतात. हे सिस्ट म्हणजे गाठी असं काही वेगळं नसतं. जे फॉलिकल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक स्त्रीबीज तयार होतं, तर ते स्त्रीबीज नेहमी कधी जेव्हा पण आपली सायकल सुरू होते तर एक 5 ते 6 फॉलिकल्स तयार होतात. त्याच्यातलं एक फॉलिकल निवडलं जातं की त्याला डॉमिनंट फॉलिकल म्हणतात. ते डॉमिनंट फॉलिकल मग पुढे जाऊन ते अजून त्याची ग्रोथ होते आणि मग त्याच्यातनं ते ओवम म्हणजे स्त्रीबीज बाहेर पडतं. तर पीसीओडी या प्रकारात काय होतं, काही हॉर्मोन्सचे चेंजेस असतात, त्याच्यामुळे हे जे डॉमिनंट फॉलिकल हे बनतच नाही, आणि हे जे 5-6 फॉलिकल्स आहेत ते एका सर्टन साईज मध्ये येऊन मग त्यांची ग्रोथ तिथे स्टॉप होते. डॉमिनंट फॉलिकल बनत नाही, मग पुढे ते स्त्रीबीज बनत नाही, मग ओव्युलेशन होत नाही आणि पुढे सायकल येत नाही, आणि मग ती सायकल पुढे जाते. मग कधीतरी जेव्हा तुमचे ते हॉर्मोन्स बनणार तेव्हा तुम्हाला सायकल येणार, असं असतं. तर हे जे छोटे छोटे फॉलिकल्स बनतात ना, हे तसेच राहतात ओव्हरीज मध्ये, आणि मग त्याला सिस्ट म्हणतात, आणि मग ते पॉलिसिस्टिक ओव्हरीज. आणि मग याचा परिणाम जेव्हा म्हणजे ह्या सगळे जे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, या हॉर्मोनल इम्बॅलन्सचा शरीरावर परिणाम व्हायला लागतो हळूहळू. मग त्याच्यामध्ये इन्शुलिन इनसेन्सिटिव्हिटी येते. त्याच्यानंतर ह्या सगळ्या, जसं प्रत्येक आपण म्हणतो ना अर्ध नारी नटेश्वर, तसं एक कन्सेप्ट म्हणजे तो ऍक्च्युअल आहे की प्रत्येक फिमेलमध्ये पण आणि मेलमध्ये पण फिमेल हॉर्मोन्स पण असतात, मेल हॉर्मोन्स पण असतात. त्यांचे प्रमाण ठरलेले असतात. फिमेल्समध्ये फिमेल हॉर्मोन ऑब्व्हियसली जास्त असणार, मेलमध्ये मेल हॉर्मोन जास्त असणार. मग जेव्हा पीसीओडी होतं, हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं, तेव्हा यांच्यामध्ये ह्या मुलींमध्ये मेल हॉर्मोन वाढायला लागतात. आणि मग मेल हॉर्मोन वाढायला लागल्यावर मग जे केस गळणं आहे, मेल पॅटर्न बॉल्डनेस म्हणतो आपण, की जसे माणसांचे केस गळतात तसं केस गळणं, किंवा चीनला केस येणं, एक्स्ट्रा फेशियल हेअर ग्रोथ होते. तर हे सगळे हिरसुटिझम म्हणतात त्याला. तर हे सगळे जेव्हा पूर्ण शरीरामध्ये आपल्याला त्याचे परिणाम दिसायला लागतात तेव्हा मग आपण त्याला पीसीओएस म्हणतो. ओके, हा फरक आहे दोघांमध्ये. अच्छा. आणि पीसीओएस नंतर जो सेकंड नंबरला महिलांमध्ये टॉपचा जो एक आजार आहे तो एंडोमेट्रियोसिस हा आजार आहे. तर याचं प्रमाण कशामुळे जास्त होत चाललंय? आणि मला पीसीओएसचं पण विचारायचं होतं की पीसीओएस आता मागच्या जनरेशन मध्ये जर बघितलं म्हणजे आपल्या आईला, मावशीला, मामीला, तर त्यात एक बीपी, शुगर किंवा मॅक्स थायरॉइड या आजाराबद्दल ऐकलं होतं. पण आता पीसीओएस जास्त वाढतंय. तर ते जास्त इन्क्रीज होण्याचं किंवा हा आजार जास्त होण्याचा कशामुळे होतोय? काही खाण्याच्या पद्धती चुकतायत की दुसरं काही होतंय? आता जर आपण बघितलं, सर्वेज पण आहेत आणि स्टडीज पण आहेत, तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 3 मुलींमध्ये एका मुलीला आता पीसीओडीचं लक्षणं दिसतात. वेगवेगळ्या प्रकारात का होईना ते पीसीओडीची लक्षणं त्यांना दिसत आहेत. तर म्हणजे सिव्हिअरिटी खूप आहे पीसीओडीची. जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा मला असं आठवतं की थोडंसं पीसीओडी एवढं नव्हतं, पण आताची जी जनरेशन आहे या 10-12 वर्षामध्ये हे खूपच प्रमाण वाढलंय. आणि खूप प्रमाण मला तरी असं वाटतं की हे जे जेवणाच्या आणि जंक फूड आणि थोडंसं वेस्टर्न कल्चर फॉलो करायचं जे फॅड आलंय सध्या, तर मला असं वाटतं म्हणजे जेवणाच्या बाबतीमध्ये, की जेवणाच्या बाबतीमध्ये जे तुम्ही पिझ्झाज आहेत किंवा नूडल्स आणि बर्गर्स आणि हे सगळं आहे ना, तर ह्या सगळ्या म्हणजे खाण्याच्या पद्धतींमुळे हे जास्त वाढलंय. आणि दुसरं म्हणजे की आता पॅरेंट्सला पण हवंय की मुलींनी खूप सारं शिकावं त्यांच्या, पण मुलींनी शिकण्यापेक्षा मुलींची हेल्थ पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे हे कधी कधी पॅरेंट्स विसरतात. म्हणजे तुम्ही 7 वाजता मुलींना शाळेत पाठवताय, 3 वाजेपर्यंत मुलगी शाळेमध्ये बसून आहे, परत ती घरी येते, जेवण करते, परत 5 वाजता ती ट्युशनला जाते, ती 8 वाजेपर्यंत ट्युशन करते, जेवते, घरी येते, 9 वाजेपासून ती थोडासा काय अभ्यास करते आणि झोपते. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी दिवसभरात देता कुठे आहे तुम्ही त्या मुलीला? बरोबर. आणि आपण असं म्हणतो की आपण काहीतरी न्यूट्रिशियस खाऊ, मग आया ते पण असतात की तुला लाडू, मी तुला डिंकाचा लाडू बनवून देते, मी तुला ड्रायफ्रुट्सचा, वॉलनट्स चांगले असतात ब्रेनसाठी, मग तुला वॉलनट्सचं काहीतरी बनवून देते. पण हे सगळं तुम्ही जेव्हा बनवून देताय, ती खातीये, तर ते तसंच्या तसं ऍब्सॉर्ब नाही होत कधीच. म्हणजे तुम्ही वॉलनट्स दिले म्हणजे तुम्हाला लगेचच ते न्यूट्रिएंट्स मिळणार असं नाहीये. त्या बॉडीला पण ते पचवायला लागतात आणि ते शरीरामध्ये ऍब्सॉर्ब व्हायला लागतात.
जर त्या मुलीने फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीच नाही ठेवली, तिचं सनलाईटला एक्सपोजर नाहीये, तिचं फिजिकल काही ती खेळ खेळत नाहीये किंवा ती आनंदी नाहीये इन जनरलच, फक्त अभ्यास 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 करते, तर तिचे ते न्यूट्रिएंट्स पण शरीरामध्ये ऍब्सॉर्ब नाही होणार. आणि मग याच्यामुळे पण हे प्रमाण थोडंसं जास्त वाढतंय असं मला वाटतं, की झिरो फिजिकल ऍक्टिव्हिटी, जंक फूड आणि लाईफस्टाईल, तुमच्या झोपेची वेळ, हे पण एक म्हणजे मी तर म्हणते सगळ्यात मोठं मेजर रिझन हे पण आहे की झोपेकडे दुर्लक्ष होत आहे. आणि एंडोमेट्रियोसिस याचा काय परिणाम होतो शरीरावरती, हा आजार काय आहे? एंडोमेट्रियोसिस म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं की एक गादी तयार होते आपल्या गर्भाशयामध्ये, आतल्या बाजूला एक गादी तयार होते आणि ती म्हणजे त्या गर्भाशयाचा आतला लेअर मध्येच ती असणं अपेक्षित आहे. एंडोमेट्रियोसिस मध्ये काय होतं की काही हॉर्मोनल चेंजेस म्हणा किंवा बाकी लाईफस्टाईलचे दुष्परिणाम होऊन हे जे गादी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी बनायला सुरुवात होते. म्हणजे ती कधी कधी ज्या ट्यूब्स आहे, फॅलोपियन ट्यूब्स म्हणतात, तिथे होते किंवा ओव्हरीज मध्ये सुरुवात होते ती गादी बनायला. आता म्हणजे आपलं जे युट्रस आहे त्याला वजायनल ओपनिंग आहे. वजायनल ओपनिंग म्हणणं ते शेड जेव्हा होणार, म्हणजे ते जेव्हा तो अंतच जी कला आहे किंवा जी गादी आहे ती शेड होणार तर ती बाहेर पडणार. ओव्हरीज मध्ये असं काहीच नाहीये ते बाहेर पडण्यासाठी. मग ते ओव्हरीज मध्ये प्रत्येक महिन्याला ती गादी शेड होते, ते सेल्स त्या शेड होतात आणि ते तिथेच जमा होतात आणि मग त्याला आपण एंडोमेट्रियोसिस म्हणतो. मग त्याला चॉकलेट सिस्ट किंवा ज्या ज्या ऑर्गन मध्ये ते जाईल त्याप्रमाणे त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. फॅलोपियन ट्यूब्स मध्ये गेलं की ते वेगळी त्याची लक्षणं दिसतात. ओव्हरीज मध्ये जर त्याचं जास्त स्राव बनायला लागला की मग सिस्ट तयार होतात, त्यांना चॉकलेट सिस्ट वगैरे म्हणतात. तर हा प्रकार आहे की जे एंडोमेट्रियम गर्भाशयात असायला पाहिजे ते तिथे न असता दुसरीकडे जाणं, तर त्याला एंडोमेट्रियोसिस म्हणतात. आणि इनफर्टिलिटी त्याचं प्रमाण वाढत जातंय. आणि जे IVF चे जे म्हणजे शॉप्सच म्हणत आहे की ते प्रत्येक चहाच्या दुकानासारखे सुरू झाले, तर त्याचं प्रमाण का वाढतंय? प्रमाण हेच आहे कारण की आता इनफर्टिलिटीचे इश्यूज, आता म्हणजे त्या इनफर्टिलिटीवर ऍक्च्युली एक अख्खं मोठं लेक्चर होऊ शकतं, एवढं मोठं त्याची कारणं पण आहे आणि त्याचं सगळी हे पण आहे की कशामुळे ते होतंय. आणि त्याचं प्रमाण आता कसं आहे, डिमांड आणि सप्लाय चेन असते नेहमी. तुम्हाला इनफर्टिलिटी दिसतेच इतकी आहे की समाजामध्ये की तुम्हाला म्हणजे त्यांचं तर सप्लाय वाढणारच, की IVF सेंटर निर्माण होणारच, कारण ते पूर्ण भरून ओसाडून वाहत आहे IVF सेंटर, आणि इनफर्टिलिटीच्या केसेसच इतके आहेत. मग त्याच्या मागची कारणं पण आहे. आता म्हणजे लेट मॅरेजेस होत आहेत की बऱ्याच 30-32 नंतर मुलींचे मॅरेजेस होत आहेत, मुलांची तर 35 नंतरच होत आहेत. आणि मग त्याच्यानंतर पण त्यांना 1-2 वर्ष अजून हवी असतात थोडंसं एक्सप्लोर करायला, आणि मग त्याच्यानंतर ते म्हणणार की आता आम्ही सेटल झालोय आणि मग आता मी 35 झाले आणि आता मला चान्स घ्यायचा आहे. आणि मग त्यांना हवं असतं की आता मी 35शी झाले आणि मला आता 1 महिन्यात लगेचच मी प्रेग्नंट व्हायला पाहिजे. तर हे असं नसतं. आपलं काय ते स्विच नाहीये की ते ऑन ऑफ केलं आणि ते झालं म्हणून. तर त्याच्यामुळे इनफर्टिलिटीचे केसेस खूप वाढतात आणि मग ते डिमांड सप्लाय सारखं मग ते सप्लाय पण वाढणारच. तुमच्या केसेस वाढल्या की तुमचे शॉप्स पण वाढणार. आणि मॅरेजचं काही एज आहे की या एजच्या लग्न करायलाच पाहिजे? आयडियली स्पीकिंग 30च्या आतमध्ये लग्न होऊन एखादं बाळ तरी व्हायला पाहिजे. म्हणजे जे आम्हाला मेडिकल याच्यामध्ये कळतंय की जे हॉर्मोन्स किंवा शरीराची जी आपण म्हणतो ना की ग्रोथ आणि हे सगळं जे आहे त्या हिशोबाने 30 मध्ये एक चाइल्ड तुम्हाला असावं. मग सेकंड चाइल्ड तुम्ही नंतर प्लॅन करू शकता कधी पण आताच्या जर बघितलं मुलींचं करिअर फोकस्ड आहेत मुली आणि त्यांचं जे आहे, तर त्या हिशोबाने जर विचार केला तर ऍटलिस्ट म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 32-35 पर्यंत. एज असं बऱ्याचदा होतं की सोसायटीसाठी की हे एज झालंय तर आता लग्न करायला पाहिजे. बरोबर. पण वय झालंय म्हणून लग्न करायला पाहिजे की जबाबदारी घेता येतंय म्हणून लग्न करायला पाहिजे? कारण की मेडिकल सायन्स खूप ऍडव्हान्स झालंय आपलं, की समजा नाही जरी तुमचं 25, 26, 27, 30 मध्ये झालं तरी तुम्हाला एक फ्रीजिंग हा प्रकार आहे, तर त्यामध्ये आपल्याला पुढे होऊ शकतात मुलं. कारण की सगळ्यात महत्वाचं असतं की नंतर तुमचं एक मुलं व्हायला प्रॉब्लेम आहे. बरोबर. तर ते एक फ्रीजिंग बद्दल मला विचारायचं होतं की एक फ्रीजिंग नक्की काय आहे आणि कधी करायला पाहिजे? एक फ्रीजिंग म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणतो ना की हेल्दी एग्स जेव्हा तुमचे आहेत तर तेव्हा ते फ्रीज करून ठेवणं, आणि मग जेव्हा पण तुम्हाला आवडता तुमचा पार्टनर मिळतोय किंवा जेव्हा पण तुम्हाला हवंय की आता पार्टनर आहे आणि आता आम्ही सेटल्ड आहोत आणि आता मला प्रेग्नन्सी कॅरी करायची आहे,
तर मग तुम्ही ते जे फ्रीज केलेले एग आहे त्या एग मधनं तुम्ही प्रेग्नन्सी कन्सिव्ह करू शकता. तर हा त्याच्या मागचा कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला तो वेळ मिळतोय की तुमचं करिअर किंवा जे पण तुमचे एक्सपेक्टेशन्स आहे ते फुलफिल करा आणि मग तुम्ही जबाबदारी घ्या, जी पण बाळाची जबाबदारी आहे ती. तर त्याच्यासाठी एग फ्रीजिंग चांगलं टेक्निक आता आलंय सध्या. तर करू शकता तुम्ही एग फ्रीज. आणि तुम्हाला जर तुमचं असं असेल फोकस्ड आहात तुम्ही करिअरवर, तर मला असं वाटतं की जितक्या लवकरात लवकर एग फ्रीज केले तितकं चांगलं. म्हणजे अगर जर 25च्या एजमध्ये तुम्ही एग फ्रीज करताय तर खूप चांगलं. कारण तेव्हा जे म्हणतो ना एक क्वालिटी पण चांगली असते आणि नंबर ऑफ एग्स जे मिळतात आपल्याला फ्रीज करण्यासाठी तर ते पण जास्त प्रमाणात. वयासोबत एग्सचे नंबर्स कमी होतात. हो हो हो, वयासोबत जितकं प्रत्येक वर्षी तुमच्या एगचे नंबर हे कमी कमी होत असतात. ओके. आणि म्हणजे फ्रीज केल्यानंतर पुढे ज्या वयात आपल्याला एक मूल पाहिजे तेव्हा तुम्ही ते IVF थ्रू करू शकता. ओके. असं आणि काही पुढे अप्पर लिमिट आहे का वयाची? कसं की कुठल्या म्हणजे या एज पर्यंत तुम्ही करू शकता की फ्रीज करू शकता असं? हा नाही, फ्रीज केल्यानंतर तुम्हाला मूल पाहिजे असेल तर IVF थ्रू करू शकता. याची काही अप्पर लिमिट आहे का की तुम्ही 35च्या करायचं 40च्या? ऍक्च्युली आहे ना असं चॅलेंज कोणी नाही करू शकत. कधी 40ला पण तुम्हाला प्रेग्नन्सी कॅरी होऊ शकते. पण जे पण म्हणतो ना आपण की पॉसिबिलिटीज काय आहे, तर एक 35च्या एज नंतर तुमची बॉडी तेवढी एक्सेप्ट करणार का? कारण प्रत्येक वेळेला काय होतं ना की जे बेबी असतं ते पण एक फॉरेन ऑब्जेक्ट सारखं आपली बॉडी त्याला ट्रीट करते. तर जेव्हा ते बेबी आपल्या पोटामध्ये येतं तेव्हा खूप सारे चेंजेस होतात बॉडीमध्ये. म्हणजे पूर्ण तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतचं म्हटलं तरी पण सगळे हॉर्मोन्स उलतापालत झालेली असते. तुमच्या सिस्टीम सगळ्या चेंज होतात. जे पण तुमचं हार्ट आहे त्याच्यावरचा लोड, किडनीवरचा लोड, हे सगळं चेंज होतं. तर हे तुमच्या बॉडीने किती म्हणजे हेल्दी बॉडी आहे तुमची आणि किती ती एक्सेप्ट करणार बॉडी याच्यावर डिपेंडंट आहे की तुम्ही किती लेट ते चान्स घेऊ शकता असं आहे. पण 35च्या आतच कधी पण प्रेग्नन्सी असणं हे चांगलं असेल तुमच्यासाठी, म्हणजे कधीही चांगलं. आणि मग जितकं जितकं लेट होत जाईल तितकं कॉम्प्लिकेशनचे चान्सेस वाढू शकतात. मग म्हणजे तुम्ही ते प्रिपेअर पाहिजे की त्या गोष्टीसाठी की कदाचित कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात प्रेग्नन्सीमध्ये. नाही झाले वेल अँड गुड, पण झाले म्हणजे पॉसिबिलिटी जास्त आहे. ओके. म्हणजे हे विचारायचा उद्देश असा होता की आता आपण एक उदाहरण बघितलं, एक पंजाबी सिंगर आहेत, त्यांच्या आणि 58 मध्ये काहीतरी मुलाचे प्रयत्न केलेत त्यांनी. बरोबर. म्हणजे अप्पर लिमिट नाहीये काही. मग ते जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये एग तयार होत आहे, तुमचं युट्रस रिसेप्टेबल आहे, तोपर्यंत तुम्ही प्रेग्नन्सी कॅरी करू शकता. पण ते तुमची बॉडी कशी एक्सेप्ट करते त्याच्यावरच. एक्सेप्शन असू शकतात, म्हणजे प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. तर ते अपवादात्मक एखादी केस झाली म्हणून आपण तेच फॉलो करायला पाहिजे असं नाहीये. आपल्यासाठी काय योग्य आहे, आपण किती हेल्दी आहोत हे पण खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि आपण बघितलं बऱ्याचदा असं की बऱ्याचदा महिलांना ज्यांना मुलं होत नाही त्या महिलांना त्यांना वान्स किंवा हिंदीमध्ये बान्स या प्रकारात बोललं जातं. तर समजा आता मूल नाही होत आहे तर त्या स्त्रीची काय रोल आहे, त्या स्त्रीचा किती दोष आहे किंवा तिचं काय मेडिकल कंडिशन असतं त्याच्यामुळे होत नाही? बर. आता हे म्हणजे काय म्हणतो ना आपण, ही टर्मिनॉलॉजी चुकीची आहे किंवा पूर्ण दोष हा स्त्रीला देणं हे पण चुकीचं आहे. कारण जर आपण बघितलं, जर आपण 100 कपल्स काढले पर्सेंटेज मध्ये आपण जर बघितलं तर जर 100% जे फर्टिलिटीच्या याच्यामध्ये 40% हे फिमेल फॅक्टर्स असतात. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत जे पण काय PCOD आहे, एंडोमेट्रिओसिस आहे, की गर्भाशयामध्ये पडदा असणं वगैरे वगैरे बरेच त्याच्यामध्ये आहेत की प्रॉब्लेम्स असू शकतात. ते 40% आहे. 40% हे मेल फॅक्टर्स असतात. म्हणजे सिमेन अनालिसिस मध्ये जे पण काय प्रॉब्लेम्स येतात, कमी स्पर्म काउंट कमी असणं किंवा जे पण ते इमोबाईल असणं बरेच आहेत त्याच्यामध्ये पण. तर ते फॅक्टर्स 40% असतात. म्हणजे फिमेल अँड मेल दोन्ही फॅक्टर्स 50-50% कॉन्ट्रीब्युट करतात एखाद्या बाळाच्या कन्सेप्शनसाठी. आणि जे उरलेले 10% आहे ते बोथ फॅक्टर्स, म्हणजे दोघांचं मिळून कधी कधी फिमेलमध्ये पण प्रॉब्लेम असतो, मेलमध्ये पण प्रॉब्लेम असतो, ते 10% आहे. आणि 10% तर अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये फिमेलला पण काही प्रॉब्लेम नाहीये, तिच्या सायकल्स व्यवस्थित आहे, तिची बॉडी हेल्दी आहे, मेलला पण काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं व्यवस्थित आहे, पण तरी पण त्यांना बेबी कन्सीव्ह होऊ शकत नाही. तर त्याला काहीच कारण मेडिकल याच्यामध्ये नाहीये, त्याला इडिओपॅथिक म्हणतात. तर अशा पण 10% केसेस आहेत. तर असं मिळून म्हणजे 50-50 आहे. असं नाही की म्हणजे स्त्रिया जबाबदार आहे की बाळ राहण्यासाठी, मेल पण तितकेच जबाबदार आहेत. आणि असं सर्वे म्हणतोय की ज्यांची एक लाईफस्टाईल
व्यसन ओरिएंटेड आहे, म्हणजे सिगरेट, अल्कोहोल यांचं कन्झम्पन त्यांचं जास्त आहे. त्या एक मेल मध्ये असं बघण्यात आलं की त्यांचा स्पर्म काउंट आणि स्पर्म क्वालिटी यात म्हणजे अल्कोहोल आणि सिगरेट डायरेक्टली इम्पॅक्ट करते. आणि बऱ्याचदा ज्या मुलीला बाळ कन्सिव्ह होत नाही किंवा प्रेग्नन्सीला इश्यू येतोय त्यांचा पण एक लाईफस्टाईल बघितलं तर दारू किंवा सिगरेट किंवा एक नाईट लाईफ ओरिएंटेड जर एक जीवनशैली असते तर त्यांना त्रास होतो. तर याचा डायरेक्टली काय इम्पॅक्ट होतो याच्यावरती? फर्टिलिटीवर खूप मेजर इम्पॅक्ट होतो. म्हणजे बाकीच्या तर सिस्टीम्सवर होतोच, पण फर्टिलिटीसाठी सिमेन अनालिसिस मध्ये स्पर्म काउंट कमी येणं हे स्मोकिंग हे मेजर रिझन आहे त्याचं. तर स्मोकिंग जर तुम्हाला बेबी हवं असेल, फर्टिलिटी इनफर्टिलिटी तुम्ही फेस करत असाल तर सगळ्यात पहिलं मेल पार्टनर आणि फिमेल दोन्ही पण, आता हल्ली मुली पण स्मोक करायला लागल्या, तर दोघांनी पण ते पहिलं क्विट करणं गरजेचं आहे. आणि त्याचं फक्त फर्टिलिटीवरच नाही, तुमच्या पूर्ण बॉडीवरच इतके हार्मफुल केमिकल्स तुमच्या शरीरामध्ये जातात स्मोकिंगने, तर ते तुम्ही बंद करणंच सगळ्यात बेटर राहील. आणि अल्कोहोल पण सेम. अल्कोहोल पण असं आधी म्हणायची की 30 ml तुमचं सेफ लिमिट आहे, पण आता म्हणतात की एक ड्रॉप पण अल्कोहोलचा आहे तुमच्यासाठी तेवढाच हानिकारक आहे जेवढं तुम्ही 30 घ्याल, 90 घ्याल किंवा आठवड्यातनं एकदा. बरेच असं पण त्याला थोडंसं म्हणतो ना आपण की त्याच्यातनं पण थोड्या पळवाटा काढतात की आठवड्यातनं एकदा चालेल का किंवा काय. तर असं काहीही नाहीये. तुम्ही अल्कोहोल आणि स्मोकिंग दोन्ही पण तुमच्यासाठी हानिकारकच आहेत. एकदा करा, दोनदा करा, 10 वेळा करा, तेवढाच वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे. आणि असं जर झालं की इन केस त्यांचं कंटिन्यू व्यसन आहेत, म्हणजे सिगरेट पितात किंवा दारू पितात, पण त्यांना आता असं झालं की आपल्याला बाळ हवंय तर पुढचे 6 महिने आपण बंद करूयात, तर त्यांनी काही स्पर्म काउंट किंवा ते स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्ह होते का? हा, डेफिनेटली. जर तुम्ही एखाद्या व्यसनामध्ये आहात आणि ते व्यसन क्विट करून तुम्ही जर पुढे तुमची लाईफस्टाईल सुधारणार असाल तर डेफिनेटली तुमच्या स्पर्म काउंटवर चांगलाच इफेक्ट त्याचा होणार. पण असं नाहीये की आता मी व्यसन करतो आणि मग जेव्हा मला विचार करतोय मी की आता मला नेक्स्ट इयर करणार, मग मी त्याच्या आधी 3 महिने 6 महिने मी व्यसन सोडणार, तर असं नाहीये. ते व्यसनाचे जे दुष्परिणाम तुमच्या बाकीच्या सिस्टीमवर होणार आहे ते होणारच आहेत. पण तुम्ही बेबीसाठी जर व्यसन सोडणार असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण असं नाही की ते प्लॅन करून मग तुम्ही सोडायचं. तुम्ही आजपासूनच सोडा. जर तुम्हाला पुढे जाऊन कधी तुम्हाला डॅड व्हायचंय, मॉम व्हायचंय, तर तुम्ही आजपासूनच ते बंद करा. अच्छा, ते नकोच. हा. आणि स्ट्रेस हा रिप्रोडक्टिव्ह याच्यावरती काय परिणाम करतो हेल्थवरती, महिला असो की पुरुष असो, तर यांच्यावरती स्ट्रेस काय इम्पॅक्ट करतो? कारण की आता बघितलं की मोस्टली IT म्हणा किंवा काय, तर काम खूप जास्त आणि टाइम फ्रेम नाही राहिलं. आधी होतं की 8 तास 9 तास, आता काही ते टाइम नाहीये, त्यामुळे स्ट्रेस लेवल इन्क्रीज होत आहे खूप जास्त. त्याचा काय परिणाम होतो? स्ट्रेस म्हणजे मला वाटतं की नंबर 1 फॅक्टर आहे इनफर्टिलिटीसाठी. म्हणजे हे बाकी PCOD वगैरे हे तर आहेतच, पण सगळ्यात नंबर 1 फॅक्टर असेल तर तो स्ट्रेस असेल. आणि हे जे सगळे डिसीजेस पण निर्माण होत आहेत हे सेकंडरी टू स्ट्रेस आहे. की स्ट्रेस इतका वाढलाय आणि स्पेशली बायकांच्या याच्यामध्ये, कारण स्त्रियांना काय होतं ना, दोन्हीकडे तारेवरची कसरत म्हणतो ना आपण. त्यांना घर पण बघायचं असतं, त्यांना फॅमिली पण बघायची आहे, त्यांना ऑफिसमध्ये पण आन्सरेबल आहेत ते, आणि पुन्हा ऑफिसमध्ये पण त्यांना थोडं हिणवलं पण जातं की अशा सगळ्या गोष्टींवरनं की ह्या तर काय स्त्रियांना यांना थोडंसं मिळणारच, सॉफ्ट कॉर्नर मिळणार असं होणार, म्हणून मग त्यांना ते पण प्रूव्ह करायचं असतं की आम्ही आमच्या कॅपॅबिलिटीवर करतोय सगळं म्हणून. तर त्यांची थोडीशी तारेवरची कसरत आहे. आणि स्ट्रेस तर मेजर फॅक्टर आहेच. आपण जर असं पण इन जनरल बघितलं, जर जेव्हा एक्झाम्स येतात मुलींच्या किंवा आपण हॉस्टेलवर जेव्हा राहत असतो सगळ्या मुली एकत्र, तर तेव्हा असं होतं की एक्झामचं जेव्हा येतात काळ येतो तेव्हा बऱ्याच मुलींचे एक तर लवकर पिरियड्स येतात किंवा मग पूर्ण स्किपच होतात त्या एक्झामच्या ड्युरेशन मध्ये. तर आहे म्हणजे स्ट्रेस, कारण हे जे सगळे हॉर्मोन्स बनतात हे शेवटी ब्रेनमध्येच बनतात. म्हणजे जरी ते गर्भाशयावर काम करत असले तरी त्यांचं जे म्हणतो ना आपण उगमस्थान सगळं ब्रेनमध्येच आहे. तर तिथून ते बनल्यामुळे स्ट्रेस जर तुमच्या ब्रेनमध्ये जास्त आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला हॉर्मोन्स इम्बॅलन्स होणारच. बाकी आजार सगळे स्ट्रेसचे बाय प्रोडक्ट आहे. त्याबद्दल जास्त कोणी बोललं जात नाही. PCOS म्हणतात, त्याच्यावरती गव्हर्नमेंट काही करू म्हणते, पण याच्यावरती स्पेशल महिलांच्या स्टेजवरती तर कोणी बोलतच नाही. बरोबर आहे. आणि ऍक्च्युली खूप मेजर फॅक्टर आहे स्ट्रेसचा, आणि मुलींनी ना स्वतः स्ट्रेस मॅनेजमेंट शिकणं खूप महत्वाचं आहे ह्या सगळ्यासाठी.
की तुम्ही स्ट्रेस कमी नाही करू शकत. तुला जॉब करायचा आहे, तुला स्ट्रेस येणारच. तुला फॅमिली बघायची आहे, तुला स्ट्रेस येणारच. मग तो स्ट्रेस मॅनेज कसा करणार आहेस हे तुला ठरवायला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून काय करता येईल हे आपण त्याच्यावर उपाययोजना शोधायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. आणि आता युथ मध्ये जर बघितलं तुम्ही, एक रिलेशनशिप जे कल्चर आहे, तर त्यात जसं एज ग्रुप कमी होते तसं ते जास्त आहे. म्हणजे समजा एक 12th फर्स्ट इयर सेकंड इयर जस्ट आले ते एक 20 पासून पुढे, म्हणजे 20च्या आधी तर आहेत, पण 20 पासून 21, 22, 23 जर पकडलं तर रिलेशनशिप मध्ये आहेत ते. आणि सेक्स बद्दल एक जरा त्यांचं एक नाविन्य असतं. त्यात बऱ्याचदा होतं की प्रोटेक्शन न यूज केल्यामुळे एक प्रेग्नेंट असतात मुली, तर ते कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आणि इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स याचा काय इम्पॅक्ट होतो त्यांच्या बॉडीवरती? कारण की जर प्रोटेक्शन युज नाही केलं तर ते मोस्टली प्रिफर करतात की इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेणं. त्याचा काय परिणाम होतो शरीरावरती? तुम्ही तरी खूप जनरसली म्हटले की 20-22 वर्षानंतर. आता आम्ही प्रॅक्टिस पण करतोय आणि आमचे रिलेटिव्ह आणि सगळे लहान मुलं आहेत, त्यांच्यात आम्ही बघतो की एक 7th 8th नंतरच त्यांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्स असतात. आणि माझ्याकडे खूप सारे पेशंट येतात 16, 17, 18 की अनवॉन्टेड पिल्स खाऊन आलेले आहेत ते. आणि म्हणजे ते आता इतकं इझिली अवेलेबल झालंय की त्यांना त्याची भीती पण नाही वाटत आणि त्यांचे दुष्परिणाम पण त्यांना नाही कळत. आता बऱ्याचशा मुली म्हणजे अनवॉन्टेड घेतले 3 दिवसापूर्वी आणि मला ब्लिडिंग होत आहे आज, असं म्हणून ते आले क्लिनिकमध्ये दाखवण्यासाठी. तर अनवॉन्टेड त्या पिल्स काय असतं ना, पूर्ण इतका हाय डोस ऑफ हॉर्मोन असतो की तो प्रेग्नन्सी टाळतो तुमची. पण तो हाय डोस ऑफ हॉर्मोन एकदा आपण ती गोळी घेतल्यानंतर ते कितीतरी वेळ आपल्या बॉडीमध्ये सगळे हॉर्मोन डिस्टर्ब करतात. तर पुढचे तुमचे 2 ते 3 सायकल पण तुमच्या डिस्टर्ब होऊ शकतात. किंवा जर त्याच्याहूनही जर तुमची बॉडी एवढी एक्सेप्टेबल नसेल तर त्याच्याहूनही जास्त दुष्परिणाम त्याचे होऊ शकतात. आणि आता मुली हे म्हणजे अगदी सर्रास घेत आहेत. तर हे सगळ्यात आधी बंद करायला पाहिजे. मला तर वाटतं गव्हर्नमेंटनेच याच्यावर बॅन आणायला पाहिजे की जर डॉक्टरने प्रिस्क्राईब केलं तरच तुम्ही ते खाऊ शकता, असं काहीतरी त्याच्यामध्ये. सर्रास त्या ऍडव्हर्टाइजमेंट येत आहेत, त्याच्यामुळे हे नाव आपल्याला कुठे माहित पडते बाकीच्यांना ऍडव्हर्टाइज मध्ये. आणि त्यानंतर मग मुली जातात बिंदास मेडिकल मध्ये, कोणी सांगितले एक, त्यांना माहित पण नसतं डोस कसा घ्यायचा आहे. म्हणजे माझी एक मैत्रिणी, तिने तर 3 दिवसात 3 घेतलेल्या, आणि त्याच्यानंतर जे काही त्याचे परिणाम त्याच्यावरती झाले आणि ते काही डॅमेज तर परमनंट होत आहेत. तुम्हाला तेवढं अवेअरनेस पाहिजे. जर तुम्ही तेवढं म्हणजे सेक्स करण्या इतपत जर तुम्ही मोठे आहात तर हे तुम्ही थोडंसं गुगल करा, तुम्ही त्याच्यावर स्टडी करा आणि मग थोडंसं तुम्ही जे पण तुमचा डिसिजन आहे तो व्यवस्थित डिसिजन घ्या. हे असं करणं चुकीचं आहे. म्हणजे हे अब्यूज आहे. आपण जर म्हणून ना तर शरीरावर आपण अब्यूज करतोय ह्या सगळ्या गोष्टींनी. आणि बऱ्याचदा होतं की प्रोटेक्शन यूज करतात पण मुली कधी कधी प्रेग्नेंट राहतात. तर अबॉर्शन काय इम्पॅक्ट करतं शरीरावरती? आणि बऱ्याचदा असं होतं की ते यूज टू होत आहेत अबॉर्शनला, की ते प्रोटेक्शन नाही वापरायचंय आणि कंटिन्यू अबॉर्शनला प्रिफरन्स देतात. तर त्याचा काय परिणाम होतो त्यावेळेस? आणि एक परमनंट आणि एक फ्युचरच्या हिशोबाने काय परिणाम होतो त्यांच्या शरीरावरती? अबॉर्शन करणं हे कधी पण तुम्ही एक आपल्या नॅचरल टेंडन्सी काय आहे बॉडीची, की आपण नाही म्हटलं तरी ॲनिमल्स आहोत. आणि नेचर कशासाठी आपल्याला बनवतं? रिप्रोडक्शनच नेचरचं एक मेव कारण आहे की ह्युमन रेस म्हणा किंवा बाकीचे ॲनिमल्स म्हणा, रिप्रोडक्शन करणं हे बेसिक आपलं कार्य आहे, असं एक नेचरचं मत आहे. तर तुम्ही थोडंसंही त्याच्यामध्ये हे केलं की ते प्रेग्नन्सी तुमची कन्सिव्ह होणारच. मग जर तुम्ही हे नेचरच्या विरुद्ध जाऊन मग तुम्ही ते ओरबाडून आणि एबॉर्शन करून ते काढून घेताय, तर ऑब्व्हियसली एक तर पहिलं तुम्ही यंग मुली असतात, अनटच्ड म्हणतो ना आपण, की त्या गर्भाशयाला कधी काही त्रास झालेला नसतो किंवा काय. आता लवकरच्या दिवसांमध्ये कळलं तर ते पिल्सने होतं. जर लवकर नाही कळलं, आता बऱ्याच वेळेला आपण म्हणतो PCOD आहे, मुलींना असं वाटतं माझे या महिन्यात नाही आले, पुढच्या महिन्यात येईल, आणि मग 2 महिन्यांनी त्यांना कळतं की प्रेग्नन्सी राहिली आहे. मग अशा वेळेला पिल्सने नाही होत ते, मग तेव्हा तुम्हाला सर्जिकली करायला लागतं. तर मग त्या म्हणजे युट्रसमधनं ते बळजबरी काढून घेणं, हे सगळा परिणाम त्याच्यावर पुढे जाऊन होतोच, हॉर्मोनल इम्बॅलन्सचा होतोच. आणि जर समजा सर्जिकली जायला लागलं तर त्या ऑर्गनला पण त्रास होतो. नाही म्हटलं तरी आपण जखमाच करतोय ना त्या ऑर्गनला आतनं. तर ते लॉंग टर्म साठी नाहीच आहे चांगलं. तुम्ही आधीच विचार करा, आधीच कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घ्यायचे, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घ्या. खूप सारे ऑप्शन्स आहेत आता कॉन्ट्रासेप्शनचे, ते तुम्ही फॉलो करा. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मध्ये असं गुड पिल्स, बॅड पिल्स असं काही आहेत का?
आता मागे ना एक मध्ये खूप गाजलं होतं की कॉन्ट्रासेप्शनमुळे बायकांच्या शरीरावर साईड इफेक्ट होत आहे आणि हे ते आहे, तसं आहे. पण पूर्वीच्या काळी ना खूप हाय डोसमध्ये असायची कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. तर आता बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आहे की खूप लो डोसमध्ये पण कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मिळतात. तर हे अबॉर्शनला जाण्यापेक्षा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आर व्हेरी मच सेफर, की तुम्ही ते खूपच जास्त सेफ आहे अबॉर्शन करण्यापेक्षा. तर तुम्ही लो डोस कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स चालू करू शकता जर तुम्ही इफ यू आर म्हणजे तुम्ही तसं डिसाईड केलंय की तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह होणार असाल, तर तुम्ही मंथच्या जी सायकल आहे त्या सायकल पासून तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेणं सुरू करू शकता. गायनेकोलॉजिस्टला व्हिजिट करा, एक चांगली लो डोसची कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स तुम्ही सुरू करू शकता. खूप इझी पण आहे घेणं आणि साईड इफेक्ट 3 ते 5 वर्षापर्यंत असे मेजर साईड इफेक्ट काही नाही होत. त्याच्यानंतर तुम्ही जर कंटिन्यू करताय तर मग ते ब्लड क्लॉटिंग वगैरे जे पण फॅक्टर्स आहे ते येतात इन प्ले. जर मोस्टली प्रॉब्लेम असं बघतोय की आपण की अवेअरनेस नसल्यामुळे होतोय. तर जनरली समजा याच्याबद्दल जर अवेअरनेस साठी जर काही वाचायचं म्हटलं किंवा कुठल्या साईट्स कुठले पेजेस, तर तुम्हाला कुठले साईट्स किंवा काही सजेस्ट करायचं असं म्हटलं की हे ऍटलिस्ट तुम्ही हे तरी वाचायला पाहिजे, बेसिक तरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तसं तर मी तर म्हणेल ना की आपण एक व्यवस्थित गायनेकोलॉजिस्टलाच व्हिजिट करायला पाहिजे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेताना. पण तुमचं ओव्हरऑल तुमचं वेट कसं आहे, बॉडी कशी आहे, तुमचे हेल्थ रिलेटेड बाकीचे काही इश्यूज आहेत का. कधी पण ब्लाइंडली कुठली गोष्ट फॉलो करण्यापेक्षा जर तुम्ही एक चांगलं प्रोफेशनल हेल्प घेतली तर ती तुम्हाला कधी पण बेटर असेल. गुगलवर आहे सगळी माहिती, जी पण तुम्हाला एक बेसिक जी माहिती असेल ती माहिती हवी असेल ती तुम्हाला मिळते. पण बाकी मला असं वाटतं की कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वगैरे सुरू करण्याच्या आधी एक गायनेकोलॉजिस्टला तुम्ही व्हिजिट करावी. म्हणजे गायनेकोलॉजिस्टची मदत घ्यायचीच नाही तर म्हणजे ते कसं असतं ना, डोसेज पण असतात त्याच्यामध्ये, बरेचसे काही काही गोष्टी समजून घेण्याच्या पण असतात. तर ते तुम्हाला ते व्यवस्थित समजावून देऊ शकतात. डोसेस चुकले तर काय होऊ शकतं किंवा बाकीचे काय तुम्ही प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजावलं जातं. आणि मग त्याच्याने मला असं वाटतं की ते तुमच्यासाठी इझी आणि हेल्थ वाईज पण चांगलं असेल. आणि जसं आपण पीसीओएस म्हटलं तसंच महिलांमध्ये एक ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आपल्याला भारतात बरंच बघायला मिळतं. तर त्याचं रिझन काय की स्पेसिफिक कॅन्सर तर बरेच आहे पण ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त असण्याचं काय रिझन आहे? ब्रेस्ट कॅन्सरचं पण बरेच आता आपण म्हणतो तसंच की एक थोडं हेरिडिटीचा पण पार्ट त्याच्यामध्ये मेजर आहे. की जर समजा तुमच्या आधी आई मावशी यांच्यापैकी कोणती आजी वगैरे असं असेल तर ते थोडेसे जास्त प्रोन असतात ब्रेस्ट कॅन्सरसाठी. आणि मग बाकी स्ट्रेस आहे, तुमचं स्मोकिंग, अल्कोहोल, हे सगळे व्यसनं आहेत, हे सगळे तुम्हाला प्रीडिस्पोज करतात. म्हणजे तुम्हाला जास्त ते हे करतात, प्रोन करतात त्या गोष्टीसाठी की ते तुम्हाला होणार म्हणून. आणि बाकीचे मग खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत, तुमच्या सायकल्स आहेत, हे कसं तुम्ही रेग्युलर आहेत तुमच्या नाहीये, त्या हिशोबाने थोडंसं एक्सपोज कोण जास्त होणार त्या गोष्टीला हे ठरतं. बाकी मला असं वाटतं की ब्रेस्ट कॅन्सर बद्दल अवेअरनेस खूप महत्वाचा आहे. की ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला पाहिजे रेग्युलरली मुलींनी. ते तुम्हाला एक शाळेमधूनच मला वाटतं, जसं प्युबर्टी एक 5वी 6वी नंतर सगळ्याच शाळांमध्ये ब्रेस्ट एक्झामिनेशनचे सेमिनार्स घ्यायला पाहिजे. आणि अधनमधनं तुम्ही गायनेकोलॉजिस्टला व्हिजिट करून एक चेकअप पण करायला पाहिजे. आणि स्वतः तर तुम्ही करायलाच पाहिजे तुमचं ब्रेस्ट एक्झामिनेशन घरी, की कुठे काही गाठ लागतीये का, काही तुम्हाला वेगळं काही फील होत आहे का तुमच्या ब्रेस्टमध्ये, कुठे पेन होत आहे का. आणि मग जर तुम्हाला काही वेगळं फील होत असेल तर मग तुम्ही एकदा डॉक्टरला दाखवून त्याच्याबद्दल एक हे डायग्नोसिस करून घ्यायला पाहिजे त्या गोष्टीचं. आणि महिलांच्या आजारावरती त्याच्या वजनाचा काय इम्पॅक्ट असतो? की कारण आपण बघायला गेलो की जसं एज इन्क्रीज होते महिलांचं, तर पुरुषांच्या बाबत असं होईल असं नाहीच, पण महिलांच्या बाबत मोस्टली असं होतंय की जसं त्या लग्न होते त्यानंतर पुढे त्यांचं हळूहळू वजन वाढायला लागतं. तर त्याचा परिणाम काय होतो शरीरावरती? महिलांमध्ये ना ते म्हणजे आपण जे म्हणतो फॅट स्टोरेज हे महिलांमध्ये थोडंसं जास्तच असतं की पुरुषांपेक्षा. कारण पुन्हा जर आपण थोडंसं ॲनिमल याच्यामध्ये गेलो आपल्या, तर महिलांना नेहमी प्रेग्नन्सी कॅरी करायची असते. आणि ॲनिमल इन्स्टिंक्ट काय आहे की जर कधी दुष्काळ पडला तर मला एनर्जी कुठनं मिळणार. जेव्हा पण तुम्ही ट्राय करत असतात, जेव्हा आता समजा लग्न झालं, इंटरकोर्स व्हायला लागला, एक बॉडीला सिग्नल मिळतो की आपण प्रिपेअर होतोय फॉर प्रेग्नन्सी, तर मग त्याच्यानंतर फॅट स्टोरेज वाढायला लागतात महिलांमधले. आणि मग म्हणजे जर समजा असं
एक ॲनिमल इन्स्टिंक्ट की दुष्काळ पडला तर मग आपण या फॅट स्टोरेज मधनं आपण ही एनर्जी वापरू आपल्या बाळासाठी आणि आपल्यासाठी, म्हणून ते फॅट स्टोरेज वाढायला लागतात. आणि थोडंसं मेनोपॉज कडे जेव्हा आपण जायला लागतो ना, तेव्हा पण एक थोडंसं फॅटचं प्रमाण वाढायला लागतं. कारण एक इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन असतो. आता ते असं म्हटलं जातं की फॅट सेल्स सुद्धा इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन सिक्रीट करतात. मग जेव्हा आपण मेनोपॉज कडे जायला लागतो तेव्हा शरीरातलं इस्ट्रोजनचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं. मग ते इस्ट्रोजनचं प्रमाण थोडंसं त्याची भर निघावी म्हणून पण थोडंसं फॅट स्टोरेज वाढतं महिलांच्या शरीरातलं टुवर्ड्स मेनोपॉज. हे 2 कारण आहे, लग्नानंतरचं एक फॅट स्टोरेज आणि थोडंसं मेनोपॉजच्या जवळचं फॅट स्टोरेज. आणि महिलांच्या हेल्थ रिलेटेड म्हणजे एक कल्चरल आणि सोसायटल प्रेशर्स कसे काम करतात असं तुम्हाला वाटतं की या गोष्टींमुळे या गोष्टी होत आहेत? महिलांचं कल्चरल प्रेशर ना, मला असं वाटतं महिलांच्या कल्चरल प्रेशरसाठी महिलाच जबाबदार आहेत. कसं काय? म्हणजे आता समजा एखाद्या घरामध्ये प्रोग्राम आहे आणि त्या सुनेचे त्या वेळेला पिरियड्स आहेत, तर सासूच तिला प्रेशराईज करणार की कसं काय का प्रत्येक वेळेला तुझे पिरियड्स येतात, ते तिच्या हातात नाहीच आहे ऑब्व्हियसली. आणि मग ती प्रत्येक वेळेला टोमणा खायचा नाही म्हणून मग ती काय करते, पटकन मेडिकलमध्ये जाते, म्हणते मला पिरियड थोडंसं पोस्टपोन करायच्या गोळ्या द्या, मग 4-5 दिवस ती पोस्टपोन करते आणि मग तिचे पिरियड्स येतात. तर मला असं वाटतं महिलांना प्रेशराईज जास्त महिलाच करतात. तर थोडंसं महिलांनीच थोडंसं हे समजून घ्यायला पाहिजे की किती त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत, दुष्परिणाम खूप आहेत बॉडीवर. तुम्ही अगदी काय ते पॅरासिटामॉल खाल्ल्यासारखी ती गोळी खाताय हॉर्मोनची की ज्याच्याने पिरियड पुढे जातात, पण पुढे जाऊन त्या हॉर्मोनचा पण परिणाम दुसऱ्या हॉर्मोन्सवर होतो, त्या सायकल डिस्टर्ब होतात. सायकोलॉजिकल पण त्या महिलांच्या मनावर पण परिणाम होतो ह्या सगळ्या गोष्टीचा. तर मला असं वाटतं हे महिलांकडनंच जास्त प्रेशराईज केलं जातं. आणि हे पोस्टपोन करण्याचा जे प्रकार आहेत त्याच्यामुळे प्रेग्नन्सीवरती वगैरे काही परिणाम होऊ शकतो. ऑब्व्हियसली जर तुमचे हॉर्मोन, तुम्ही एक सायकल आहे तुमच्या शरीराची बनलेली आणि तुम्ही बाहेरून परत हॉर्मोन टाकतायत, शरीराने काय समजावं कुठून आला हा हॉर्मोन, म्हणजे तू बनवतोय तो जास्त होतोय का, मग तर शरीर बनवणारा हॉर्मोन तो कमी करतो आणि मग पुन्हा सायकल डिस्टर्ब होते. ऑब्व्हियसली तुम्ही जर त्याला डिस्टर्ब केलं तर ते तुमच्यावर दुष्परिणाम करणारच. आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जनरली बघण्यात येतं की महिलांच्या मेंटल हेल्थ बद्दल घरी कोणी सिरियस का नसतं, सोसायटीमध्ये कोणी सिरियस का नसतं? हे ना, हा खूप मोठा प्रश्न आहे. हा ऍक्च्युली थोडंसं मला असं वाटतं हे सीड आहे ना, लहानपणापासूनच थोडंसं रुजवलं जातं की मेल फिमेल. तर मला असं वाटतं की लहानपणापासून बॉईजला पण हे मेन्स्ट्रुअल हेल्थ किंवा मेन्स्ट्रुएशन आणि ह्या सगळ्या बद्दल माहिती द्यायला पाहिजे, सो दॅट की ते पण थोडेसे कंपॅशनेट होतील ह्या गोष्टीबद्दल. आता बऱ्याच वेळेला आपण पण असं ऑफिसेसमध्ये वगैरे बघितलं, एखादी तुमची बॉस मॅनेजर आहे, ती एखाद्या दिवशी चिडचिड करायला लागली, तुमचं कलिग्समध्ये जोक काय मारणार तुम्ही, शी इज PMSing, म्हणजे तिला काहीतरी PMS म्हणजे तिला चिडचिड होतीये की त्या सायकलमुळे. तर हे थोडंसं दुर्लक्षित केलेलंच आहे हा पार्ट. थोडंसं सिरियसली नाही घेत महिलांच्या बाबतीमध्ये, पण हा ऍक्च्युली जर आपण सायंटिफिकली बघायला गेलं तर हा आहे तसाच आहे की हे जे हॉर्मोन्स आहे ह्या त्या पिरियडच्या फेजनुसार तसे परिणाम त्या मूडवर होत असतात महिलांचे, आणि हे सायंटिफिकली प्रूव्हनच आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं सहानुभूती ठेवणं त्या गोष्टीबद्दल, हे मला असं वाटतं फार महत्वाचं आहे. छान, तुम्ही उघड मध्ये आलात आणि तुम्ही महिलांच्या एक हेल्थ इश्यूज बद्दल तुम्ही बोलला, त्याच्यामुळे मला वाटतं की बऱ्याचशा एक ज्या तरुण मुली आहेत त्यांना ज्या प्रकारचा तुम्ही इन्साइट दिलाय की कशा प्रकारे तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे, याची खरंच त्या मुलींना मदत होईल. आम्हाला पण एक महिलांचा पर्स्पेक्टिव्ह, त्यांचे एक हेल्थ बद्दल कळायला मदत झाली, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.